बातमी ती अमरावतीची। विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे। अमरावतीमध्ये तापमानाचा पारा 45 अंशांवर पोहोचल्यानं दुपारच्या वेळी रस्ते ओस पडल्याचं दिसून येत आहे। हवामान विभागानं अमरावती, अकोला आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे। तर सोमवारपासून नवतपा सुरू होत असल्यानं तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांना आता काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। आज सुद्धा अमरावती तापमान जे आहे ते 45 डिग्री अंश सेल्सिअस जाऊन पोहोचलेलं आहे। एकूण बघितलं तर आज सुद्धा हवामान खात्याने अमरावती जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता। सध्या मी अमरावतीच्या या जो मुख्य चौक आहे तो 25 चौकामध्ये आहे। या ठिकाणी दररोज बघितलं तर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। साधारणतः नागपूर येणाऱ्या गाड्या सुद्धा याच मार्गाने, मात्र तुरळक जे वाहतूक आहे या ठिकाणी दिसून येत आहे। साधारणतः आज रविवार आहे, तर ही जे नागरिक आहेत आज बाहेर निघाले नाही। बघू शकतो की जे नागरिक बाहेर निघत आहेत ते कानाला दुपट्टे बांधत आहेत, तर आपली काळजी घेऊन बाहेर निघत आहेत। तर या ठिकाणी बघू की तुरळक जी वाहतूक आहे या ठिकाणी दिसत आहे। अगदी हा जो समोरचा रस्ता जो पाहिला हा पीडीएमसीचा हा रस्ता पूर्णपणे सांसून आहे। काही रस्ते शहरातले ओस पडले, तर काही ठिकाणी तुरळक वाहतूक दिसत आहे। आरोग्य विभागाने सुद्धा नागरिकांना आवाहन केलं होतं की जर काम असेल तरच घराबाहेर पडा, एरवी पडू नका, कारण की उष्माघाताचे सुद्धा 17 जे रुग्ण आहेत ते अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। बघितलं तर उद्यापासून नवतपाला सुरुवात होणार आहे, त्यामुळं पुन्हा अमरावती जिल्ह्याला जो आहे तो नवतपाचा सुद्धा सामना करावा लागणार आहे। अमर घाटे, साम टीव्ही, अमरावती।